हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे फॉर अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन 2022साठी. या कंप्लीट सिरीजमध्ये करंट अफेअर्स सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शनचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करत होतो. आणि यामध्ये आपण एक मॅरेथॉन सिरीज लॉन्च केली होती. या सेशनमध्ये जे आहे तुम्हाला क्विक रिव्हिजन PDF भेटणार आहेत. अपडेटेड करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन्स, अपडेटेड क्वेश्चन्स ऑन मेंटल ॲबिलिटी आणि जे क्वेश्चन्स असणार 2000+ MCQs असणार आहे. त्यांची फीस जी आहे 499 करण्यात आलेली आहे. ती जी फीस आहे अतिशय कमी आहे आणि ह्या कमी पिरियडमध्ये जर तुम्हाला प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायची असेल आणि मॅक्सिमम स्कोअर करायचा असेल, हा कोर्स जो असणार आहे मॅरेथॉन सेशनवाला तुमच्यासाठी अतिशय उपयोगी असणार आहे. कारण ह्या PDF मध्ये तुम्हाला MCQ जर तुम्ही हे करून घेतलात एकदा 2000+, तर तुम्हाला कुठलीही वेगळे सोर्सेस किंवा मटेरियल फॉलो करायची गरज पडणार नाही आणि तुम्हाला इझिली स्कोअर करता येईल. अशा प्रकारे यू कॅन ऑल्सो फॉलो ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. आम्ही खात्री देऊ तुम्ही हा कोर्स एकदा जॉईन कराल तर तुमचा स्कोअर जो असणार आहे तो एकदम चांगला येईल आणि तुमचं सिलेक्शन जे असणार आहे CETमध्ये एंट्रन्समध्ये जे आहे वाढण्यात येईल. अशा प्रकारे कोर्सला एनरोल करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर ह्या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जाल, खालच्याच बाजूस तुम्हाला इथे सर्च बार दिसेल, तिथे CET असं टाईप करायचं आहे आणि जे रिक्वायर्ड कोर्सेस आणि फीस आहे ते डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाईड. अच्छा, फर्स्ट स्लाईडमधला जो पहिला क्वेश्चन आहे, मार्स इज ऑल्सो नोन ॲज द ब्लू प्लॅनेट, ब्राऊन प्लॅनेट, रेड प्लॅनेट और ग्रीन प्लॅनेट. मंगळ या नावाने देखील ओळखला जातो. मंगळ या नावाने देखील ओळखला जातो. निळा ग्रह, तपकिरी ग्रह, लाल ग्रह, ग्रीन प्लॅनेट. ठीक आहे, याचं जे उत्तर असणार आहे रेड प्लॅनेट. ऑप्शन नंबर सी, मार्स इज ऑल्सो नोन ॲज रेड प्लॅनेट. मंगळ या नावाने देखील ओळखला जातो, दॅट इज लाल ग्रह. आता लाल ग्रह रेड प्लॅनेट याला का बोलतात? इट इज बिकॉज तिथली जी सॉईल आहे, तिथली जी माती आहे मार्सवरची, ती आयरन, दॅट इज रस्टी आयरन, गंजलेल्या आपण गजाळीसारखं बोलू शकतो किंवा आयरनसारखं जे आहे ते लाल कलरची दिसतं. ठीक आहे, तिथली सॉईल अशा प्रकारे इट इज रेड बिकॉज द सॉईल लुक्स लाईक रस्टी आयरन अँड आयरन मिनरल्स इन सॉईल गेट ऑक्सिडाइज्ड और रस्टेड वी कॅन से, कॉझिंग सॉईल अँड ॲटमॉस्फिअर टू लुक रेड. ते आयरन मिनरल्स असतात सॉईलमधल्या, मार्सवरच्या सॉईलमध्ये जे आयरन मिनरल्स आहेत, ठीक आहे, ते काय होतात, रस्ट होतात, ठीक आहे, गंजल्या जातात. तर त्यामुळे काय होतं, त्याला ऑक्सिडेशनमुळे किंवा रस्टीनेसमुळे त्या सॉईलला एक कलर येतो आणि तो कलर कोणता आहे, रेडिश कलर. ठीक आहे, म्हणून तिथला ॲटमॉस्फिअर आणि सॉईलचा जो कलर आहे तो रेड आहे. द इंडियन इंडस्ट्रियलिस्ट हू ब्रॉट टिप्पू सुलतान्स वर्ड इन ऑक्शन इन लंडन वॉज विजय माल्या, अनिल अंबानी, अमर सिंग, लक्ष्मी मित्तल. लंडनमधील लिलावीत टिप्पू सुलतानचे तलवार विकत घेणारे भारतीय उद्योगपती होते विजय माल्या, अनिल अंबानी, अमर सिंग अँड लक्ष्मी मित्तल. Answer to this question is option number A, Vijay Mallya. Right, option number A, Vijay Mallya. Mallya has purchased the sword for almost for rupees 1.15 crore, and at the same time he has also, like we can say, he has purchased the sword in an auction, and it is considered that this sword has brought bad luck to him, and so he sold it again. Okay, the Indian industrialist who bought the Tipu Sultan sword in an auction in London was, त्यांनी 1.15 करोडला जी ही स्वॉर्ड विकत घेतली होती का ऑप्शनमध्ये. ॲट द सेम टाईम त्याने त्याचे सोल्ड करून टाकली बिकॉज ही कन्सिडर्ड द स्वॉर्ड ॲज अ बॅड लक फॉर हिम. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. इन केस ऑफ डेथ ऑफ बोथ प्रेसिडेंट अँड वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हू शॅल ॲक्ट ॲज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया? Option A given here are A, Prime Minister, B, Parliament will nominate among its members, C, Chief Justice of India, Attorney General of India. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचा मृत्यू झाल्यास भारताचे राष्ट्रपती म्हणून कोण काम करेल? पंतप्रधान. संसद आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित करेल. भारताचे सरन्यायाधीश, भारताचे अटॉर्नी जनरल. नाउ करेक्ट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश. ओके, इन द इव्हेंट ऑफ ऑकरन्स ऑफ वॅकन्सीज इन द ऑफिसेस ऑफ बोथ द प्रेसिडेंट और वाईस प्रेसिडेंट, जर वाईस प्रेसिडेंट किंवा प्रेसिडेंट दोघांच्याही ऑफिसेसमध्ये वॅकन्सी क्रिएट झाली आहे बाय द रिझन इन केस ऑफ डेथ और रेझिग्नेशन. कोणते कोणते केसेस असू शकतात? एक तर डेथ असू शकते,
दुसरी रेजिग्नेशन दिली असेल किंवा त्यांचं रिमूव्हल झालं असेल, अदरवाईज एनी ऑफ द केसेस इफ वी कॅन कन्सिडर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया और इन हिज ॲब्सन्स, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर ॲबसेंट असतील तर त्यांच्या ॲब्सन्समध्ये सिनियर मोस्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट, ओके, senior most judge of the supreme court that can take the discharge. Okay, in this way, in case of the death of both president or vice president, not only in the case of death we can say, but there are various events through which vacancies can be created. The vacancies can be created like in the case of death, or someone is any one of the president or vice president has resigned from their post, or they have been removed or otherwise. So such case if created, the chief justice of India or the senior most judge of the supreme court, ठीक आहे, ऑप्शन दोन्ही पण असू शकतात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया और सीनियर मोस्ट जज ऑफ सुप्रीम कोर्ट. So answer can be any one of them. Okay, moving on to the next question. Name the Indian gymnast who has become the first female Indian gymnast to qualify for the Olympics. Deepa Karmakar, अंजू बाला, बिस्वेश्वर नंदी अँड रुपेंद्र कौर. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला भारतीय जिम्नास्ट ठरलेल्या भारतीय जिम्नास्टचं नाव सांगा. दीपा कर्माकर, अंजू बाला, बसवेश्वरी नंदी अँड रुपिंदर कौर. So correct answer to the question is option number A, Deepa Karmakar. Another question can derived from here is that Karmakar also got a medal in Glasgow Commonwealth गेम्स. ठीक आहे, हे जे ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा त्यांना जे आहे एक गोल्ड मेडल भेटलेलं आहे इन 2014. सो दोन्ही क्वेश्चन येऊ शकतात. शी इज द फर्स्ट इंडियन जिम्नास्ट, फर्स्ट फिमेल इंडियन जिम्नास्ट टू क्वालिफाय फॉर द ऑलिम्पिक्स, दॅट इज दीपा कर्माकर. Moving on to the next question. The old Brahminic literature is Arnyak, Upanishad, स्मृती अँड वेदा. सर्वात जुने ब्राह्मण साहित्य डॅश आहे आर्यनक, उपनिषद, स्मारक अँड वेद. ठीक आहे, ह्याचं जे राईट आन्सर आहे दॅट इज वेदा, ऑप्शन नंबर डी. सो वी मस्ट नो वॉट आर वेदाज. वेदाज आर द लार्ज बॉडी ऑफ रिलिजियस टेक्स्ट आहेत. ठीक आहे, एन्शंट इंडियाचे रिलिजियस टेक्स्ट कंपोज इन द वेदिक संस्कृत. ॲट द सेम टाईम द ओल्डेस्ट लेअर ऑफ संस्कृत लिटरेचर आहे अँड ओल्डेस्ट स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम. त्याचे 4 टाईप्स आहेत, ऋग्वेदा, अथर्ववेदा, यजुर्वेदा अँड सामवेदा. ओके, वेदाज आर द लार्जर बॉडी ऑफ रिलिजियस टेक्स्टची एक लार्जर बॉडी आहे. ॲट द सेम टाईम जे ओल्डेस्ट लेअर ऑफ द संस्कृत लिटरेचर अँड द ओल्डेस्ट स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम. अँड देर आर 4 वेदाज, ऋग्वेदा, यजुर्वेदा अँड समवेदा अँड अथर्ववेदा. So answer to the question was सर्वात जुने ब्राह्मण साहित्य was वेद. Moving on to the next question, which of the following works of Kalidas gave information about history of Sanga dynasty? Okay, Magdut, Abhigyan Shankutelam, Kumar Sambhav and मालविका अग्निमित्रम. ठीक आहे, ह्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, मालविका अग्निमित्रम. दिस इज मालविका अग्निमित्रम. सो कालिदासाच्या खालीलपैकी कोणते ग्रंथ जे आहे शंगुवंशांच्या साहित्याची माहिती देते, हे प्रश्न विचारलेला होता. तो ह्याचा राईट आन्सर जे आहे इट इज ऑप्शन नंबर डी, मालविका अग्निमित्रम. सो दिस इज अ प्ले बेस्ड ऑन सम ऑफ द इव्हेंट्स ऑफ द रेन ऑफ द पशुमित्र. पशुमित्राच्या वरती जे हे काही इव्हेंट्स झालेले आहेत त्याच्यावरती जे आहे हे प्ले बनवण्यात आलेलं आहे. अँड दिस प्ले हॅज बीन वर्कड आउट बाय कालिदास. कालिदासने जे आहे ह्या प्लेवरती जे आहे वर्क केलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी ग्रंथ जो आहे दॅट इज मालविका अग्निमित्रम यावरती काम केलेलं आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, इतिहासाची माहिती देत. ठीक आहे, अँड आपण ह्या प्लेमध्ये जे बोलू शकतो काही इव्हेंट्स जे आहेत पशुमित्र जे इव्हेंट्स आहेत ते डिस्क्राईब केलेले आहेत. अशा प्रकारे मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द फॅमिली ऑफ द ऋग्वेदा आर्यन्स वॉज मॅट्रियार्कल, मॅट्रिलिनियल अँड पॅट्रियार्कल. नाव पॅट्रियार्कल इज द राईट आन्सर, दॅट इज ऋग्वेदिक आर्यांचे घराणे कसे होते. ठीक आहे, इट वॉज पितृसत्ताक. नाव पॅट्रियार्कल. ओके, नाव दिस इज द टर्म पॅट्रियार्कल सोसायटी किंवा पॅट्रियार्कल फॅमिली. इट मीन्स दॅट त्या सोसायटीमध्ये जे आहे
प्रॉपर्टीचे जे पॉवर्स आहेत किंवा डिफरंट पॉवर्स जे आहेत डोमेस्टिक लाईफ चालवण्यासाठी जे दीज ऑल द पॉवर्स अँड प्रॉपर्टी इज कंट्रोल्ड बाय मेन. आणि ही जी पॉवर आहे इट इज गिवन फ्रॉम फादर टू इट्स सन. फादरपासून पर्यंत म्हणजे वडिलांकडनं जे मुलाकडे जी आहे ही पॉवर किंवा जी प्रॉपर्टी असते ती दिली जाते. सो दिस इज द पॅट्रियार्कल टर्म. अँड ॲट द सेम टाईम व्हॉट इज इट, पुरुष प्रधानांच्या प्रधानची सोसायटी, दॅट इज पुरुष प्रधानची सोसायटी आपण बोलू शकतो किंवा पुरुषांद्वारे शासित चालणारी सोसायटी, असे त्यांना काय बोलतो आपण, पॅट्रियार्कल किंवा फादर टू सन प्रॉपर्टी जी आहे डिलिव्हर केली जाते. नॉट द पॉवर्स आर गिवन टू मदर और डॉटर. ठीक आहे, दॅट इज द पॅट्रियार्कल अँड दिस सिस्टम हॅज बीन फॉलोड इन द ऋग्वेदा आर्यन्स. Moving on to the next question. Do or die slogan is associated with Mahatma Gandhi, Bal Gangadhar Tilak, Jawaharlal Nehru, Netaji. करा किंवा मरो या घोषणांशी निगडीत कोण आहे? ठीक आहे, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू आणि नेताजी. याचं राईट आन्सर जे आहे महात्मा गांधी. दॅट इज ऑप्शन नंबर ए. So this slogan is for making either India free or dying in an attempt to make it free. ठीक आहे, जे स्लेव्हरी होती इंडियामध्ये ती हटवून टाकण्यासाठी किंवा इंडियाला फ्री करण्यासाठी फ्रॉम द क्लचेस ऑफ ब्रिटिश, हे जे आहे डू ऑर डाय हे स्लोगन महात्मा गांधींनी असोसिएट केलं किंवा बोललेलं आपण असं बोलू शकतो. ठीक आहे, सो द ब्रिटिश वॉन्टेड टू सेट इंडियन सोल्जर्स टू फाईट फॉर देम अँड ॲट दॅट टाईम Mahatma Gandhi introduced this slogan, and this slogan do or die is associated with the fact to make the India free or in attempt to die. ठीक आहे, attempt to die किंवा स्लेव्हरीपासनंचे स्लेव्हरीचे जे चेन्स होते ते बस्ट करण्यासाठी हे टर्म इंट्रोड्यूस करण्यात आली, आपण असं बोलू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. द लास्ट मुघल एम्परर वॉज अकबर, बाबर, बहादूर शाह अँड नूरजहाँ. शेवटचा मुघल सम्राट डॅश होते. अकबर, बाबर, बहादूर शाह अँड नूरजहाँ. सो राईट आन्सर टू द क्वेश्चन ऑप्शन नंबर सी. ह्याच्या आधी जे आपण एकदा मुघल एम्पररची एकदा फॅमिली ट्री बघून घेऊयात. आणि यामध्ये आपण पाहणार आहोत की व्हेरी फर्स्ट फॅमिली ट्रीमध्ये जे आहे पहिले आले होते बाबर. ठीक आहे, फॅमिली ट्री म्हणजे यांचं लिनियज, ह्याच्यानंतर एकानंतर एक कोण आले हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे, बाबरच्या नंतर आले हुमायूच्या नंतर आले होते अकबर. देन कम्स जहांगीर, मग आले शहाजहान, मग आले औरंगजेब. ठीक आहे, हे तुम्हाला जे आहे हे लिनियज किंवा हे फॅमिली ट्री जे लक्षात ठेवायचं आहे. द लास्ट मुघल एम्परर वॉज बहादूर शाह. ॲट द सेम टाईम दिस इज द फॅमिली ट्री. ठीक आहे, बहादूर शाह, बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान अँड औरंगजेब. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द इंडस पीपल इम्पोर्टेड लीड फ्रॉम सौराष्ट्र, महाराष्ट्र, साऊथ इंडिया अँड सेंट्रल एशिया. सिंधू लोकांनी डॅश येथून शिसे आयात केले. ठीक आहे, प्रश्न दिलेला आहे. ऑप्शन जे राईट आन्सर आहे याचं आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज साऊथ इंडिया, दक्षिण भारत. दक्षिण भारतपासून जे आहे इंडस पीपल जे आहे इम्पोर्ट केलं होतं. त्यांनी काय इम्पोर्ट केलं होतं? लीड. ॲट द सेम टाईम दे हॅव ट्रेडेड विथ इराण, अफगाणिस्तान फॉर मिनरल्स. ठीक आहे, लीड आणि कॉपरसाठी जे आहे त्यांनी एक्सपोर्ट केलं होतं इंडियामधनं, पण त्यांनी इराण आणि अफगाणिस्तानसोबत जे आहे मिनरल्ससोबत ट्रेड केलं होतं. अँड इट वॉज ऑल्सो फाउंडेड दॅट दे इम्पोर्टेड द जेड फ्रॉम चायनापासनं जे आहे जेड जे आहे त्यांनी इम्पोर्ट केलं होतं. अशा प्रकारे जे इंडस पीपल होते त्यांनी जे आहे ट्रेड केला होता इराण आणि अफगाणिस्तानसोबत फॉर मिनरल्स, आणि लीड आणि कॉपर जे होते त्यांनी जे आहे एक्सपोर्ट पण केलं होतं इंडिया थ्रू. ठीक आहे, अशा प्रकारे दिस वॉज द आन्सर टू द क्वेश्चन, दॅट इज साऊथ इंडिया. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द गांधी मंडपम वेअर गांधीज ॲशेस वर प्लेस्ड बिफोर इमर्शन इज इन कन्याकुमारी, गांधीनगर, अहमदाबाद अँड गंगा. गांधी मंडपम येथे विसर्जन करण्यापूर्वी गांधीजींची अस्थिकलश ठेवण्यात आले होते. कन्याकुमारी, गांधीनगर, अहमदाबाद आणि गंगा. याचं जे राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए, कन्याकुमारी. कन्याकुमारी जे आहे इथे गांधीजींचे ॲशेस जे आहेत आधी ठेवण्यात आलेले होते. कधी ठेवण्यात आले होते?
गांधी मंडपमकडे नेण्याच्या आधी जे आहे कन्याकुमारीमध्ये ठेवण्यात आलेले होते गांधीजींचे ॲशेस. ठीक आहे. आता गांधी मंडपम जे आहे एक सिरीज ऑफ मेमोरियल स्ट्रक्चर आहे आपण बोलू शकतो, विच इज बिल्ड ॲट द सरदार पटेल रोड इन चेन्नई. ठीक आहे. चेन्नईमध्ये जे आहे गांधी मंडपम आहे आणि जे गांधीचे जे ॲशेस होते, गांधीजींचे जे ॲशेस होते ना, ते आधी कन्याकुमारीमध्ये ठेवण्यात आलेले होते. ठीक आहे. नंतर मग जे आहे चेन्नईमध्ये गांधी मंडपम येथे नेण्यात आलेले होते. आणि गांधी मंडपम काय आहे, एक मेमोरियल स्ट्रक्चर आहे विच वॉज बिल्ड ऑन सरदार पटेल रोड इन चेन्नई. ठीक आहे. अशा प्रकारे मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड ॲट राजगृह, वैशाली, कुंडलवन अँड पाटलीपुत्र. येथे डॅश येथे चौथी बौद्ध परिषद झाली होती. राजगृह, वैशाली, कुंडलवन अँड पाटलीपुत्र. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, कुंडलवन. इट इज कुंडलवन असं प्रोनाउन्सिएशन आहे, कुंडलवन. ओके. नाव कुंडलवनमध्ये जे आहे दिस इज द फोर्थ काउन्सिल विच वॉज समन ऑन द कुशन एम्परर. ठीक आहे. जे फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल होती त्यांनी कोणी समन केली होती, कुशन. ठीक आहे. कुशनचे एम्परर, त्यांचं नाव काय होतं, कनिष्क जे आहे ह्यांनी ही फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल जी आहे ही समन केली होती. आणि वसुमित्र जे होते वॉज अ प्रेसिडेंट ऑफ दिस काउन्सिल, प्रेसिडेंट होते काउन्सिलचे. आणि ह्या काउन्सिलमध्ये जे आहे त्यांच्या फॉलोअर्सला हेल्प आउट करण्यात आलं होतं टू सॉर्ट द डिफरन्सेस. ठीक आहे. जे डिफरन्सेस होते ते पीसफुल आणि डेमोक्रेटिक मॅनरमध्ये सॉर्ट करण्यासाठी किंवा जे आहे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी ही काउन्सिल, फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल जी आहे हेल्ड ऑन करण्यात आलेली होती. आपल्याला फक्त इम्पॉर्टंट काय आहे क्वेश्चनमध्ये, द फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड ॲट द कुंडलवन. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हु वॉज द ग्रेटेस्ट बुद्धिस्ट कमेंटेटर ऑफ द बुद्धिस्ट कॅनोनियल लिटरेचर? उद्घोष, वासुमित्रा, नेक्स्ट इज नागार्जुना अँड द लास्ट वन इज घोषा. ठीक आहे. अश्वघोषा. ठीक आहे. राईट द आन्सर टू द क्वेश्चन इज जे बौद्ध साहित्याच्या महान बौद्ध भाष्यकार कोण होते? ठीक आहे. राईट आन्सर जे आहे अश्वघोषा. माझं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ना, सॉरी, मला खरंच मराठी जे आहे माझे थोडं अतिशय लेवल आउटला वीक आहे. लिटरल प्रोनाऊन्सिएशन्स जे असतात माझे खूप चुकतात आणि ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या, कारण भरपूर कमी टाईममध्ये जे आपण मी प्रोग्रेस करण्याचा ट्राय करते आहे, बट टाईम आपल्याकडे कमी आहे आणि मी माझ्या आउट ऑफ झोनमध्ये जाऊन काम करत आहे. सो बेसिकली कुठल्याही प्रकारची जर प्रॉब्लेम होत असेल दॅन प्लीज लेट मी नो आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच जे माझ्या चुका आहेत ते ड्रॉप करू शकता, सो दॅट मला पण काही गोष्टी लर्न करायला भेटतील. ठीक आहे. सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, अश्वघोषा. Ashwagosha was a Brahmin by birth and earlier he was an outspoken opponent of Buddhism. ठीक आहे. After a heated debate जे आहे he became with a noted Buddhist scholar and he accepted the values of Buddhism. ठीक आहे. अश्वघोषा जे होते आधी अपोनंट होते बुद्धिझमचे, त्यांना बुद्धिझम काही म्हणजे त्यांना फारशी आवड नव्हती. ठीक आहे. तरी एक अपोनंट करायचे, आउटस्पोकन अपोनंट होते. ठीक आहे. असे अपोनंट नव्हते. ठीक आहे. ही वॉज अन आउटस्पोकन अपोनंट ऑफ द बुद्धिझम अँड ही वॉज ब्राह्मीन बाय बर्थ. बट आफ्टर अ पिरियड ऑफ टाईम जे आहे त्यांनी जे बुद्धिझमचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत आपण बोलू शकतो ते ॲक्सेप्ट केले. त्यांना ते व्हॅल्यूज जे आहे त्यांना स्पिरिच्युअल थॉट्स वाटायला लागले किंवा एक व्हॅल्युएबल थॉट्स वाटायला लागले आणि त्यांनी ही बिकेम अ डिसायपल ऑफ बुद्धिझम. ठीक आहे. जे बुद्धिझमला त्यांनी फॉलो करू लागले. अशा प्रकारे ते आधी ब्राह्मीण होते. अश्वघोषा ही वॉज अ ब्राह्मीण. ते आधी क्रिटिसाइज करायचे बुद्धिझमच्या थॉट्सला किंवा त्याच्या पाथला आपण बोलू शकतो आणि आफ्टर अ पिरियड ऑफ टाईम जे आहे त्यांनी स्वतःच जे आहे बुद्धिझम फॉलो करू लागले. ही बिकेम द डिसायपल ऑफ द बुद्धिझम. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द किंग ऑफ कलिंगा इन द मौर्य पिरियड वॉज शिमुका, खारवेला अँड खरवेला, दॅट इज खरवेळा अँड कुविष्का अँड कनिष्क. ठीक आहे. द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज खरवेळा किंवा खरवेला. जे मौर्य पिरियड होता, ठीक आहे, मौर्य काळात कलिंगाचे राजा कोण होते, दॅट इज खरवेळा. ठीक आहे. दिस वॉज द आन्सर टू द क्वेश्चन. नाउ मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? हरप्पन पीपल वर्शिप्ड मदर गॉडेसेस.
हरप्पन पीपल वर्कशिप्ड प्रोटोशिवा, हरप्पन पीपल वर्कशिप्ड पीपल ट्री अँड हरप्पन पीपल डिड नॉट वर्कशिप ॲनिमल. ठीक आहे, प्रश्न काय विचारलेला आहे की जे हरप्पन पीपल आहेत ते कशाला वर्कशिप करायचे. ठीक आहे, सो याचं एक आन्सरकडे जाण्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की जे हरप्पन सोसायटी होती डीपली रिलिजियस होती. ठीक आहे, ते डीपली रिलिजियस इन नेचर होती. ॲट द सेम टाईम इन द ॲब्सन्स ऑफ एनी टेम्पल ऑर वी कॅन से एनी स्टॅच्यू ऑफ गॉड्स ते डिफरंट सील्सची पूजा करायची. जर एखादी मूर्ती किंवा आपण बोलू शकतो कुठले टेम्पल्स जे आहेत जर त्यांना भेटले नाही, ठीक आहे, तर त्यांनी कशाची पूजा करायची, व्हेरियस सील्सची की ठीक आहे, फिगर्सची जी आहे रिलिजियस बिलीफ ठेवून जे आहे आयडिया ठेवून ते पूजा करायचे. अशा प्रकारे दे वर डीपली रिलिजियस इन नेचर. सो द आन्सर टू द क्वेश्चन इज हरप्पन पीपल डिड नॉट वर्कशिप ॲनिमल. दिस इज द राईट आन्सर. दे वर्कशिप्ड गॉडेसेस अँड ॲट द सेम टाईम दे ऑल्सो वर्कशिप्ड शिवा पशुपती. ठीक आहे, शिवा पशुपतीची पूजा करायचे ते आणि गॉडेस मदर गॉडेस वी कॅन से मदर गॉडेसेसची सुद्धा जे पूजा करायचे ते. सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज दे डिड नॉट वर्कशिप ॲनिमल्स. दे वर्कशिप द गॉडेसेस, दे प्रोटोशिवा दॅट इज द शिवा पशुपती. ओके, पीपल ट्रीची पूजा करायची अँड बट दे डिड नॉट वर्कशिप एनी ॲनिमल. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. एव्हिडन्स ऑफ मोर दॅन वन डेड बीइंग बरीड टुगेदर इज फाउंड फ्रॉम हरप्पा, मोहनजोदरो, लोथल अँड रोपर. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी. एकापेक्षा जास्त मृतांची एकत्र पुरल्याचा पुरावा डॅशवरून सापडला आहे. ठीक आहे, कुठून सापडलेला आहे, ऑप्शन नंबर सी आहे लोथल. लोथल येथे जे आहे जे बरियल्स एक्सकॅवेट करण्यात आलेले होते त्यामध्ये एकापेक्षा जास्त डेड बॉडीज जे आहे एकाच ठिकाणी बरी करण्यात आलेले जे आपण बोलू शकतो एव्हिडन्सेस जे आहेत फाइंड आउट करण्यात आलेले होते. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ऑल्सो ॲट द सेम टाईम स्मॉल नंबर ऑफ ग्रेव्ज जे आहेत ते डिस्कवरसुद्धा करण्यात आलेले आहेत. कमी अमाऊंट ऑफ असे ग्रेव्ज आहेत आणि त्यामध्ये मल्टिपल पीपलला जे आहे बरी करण्यात आलेलं आहे, मोर दॅन वन डेड बॉडीज. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. एव्हिडन्स ऑफ प्लोईंग द लँड इज फाउंड फ्रॉम रंगपूर, हरप्पा, कालिबंगन अँड रोपर. डॅशवरून जमीन नांगरलेल्याचा पुरावा सापडतो. रंगपूर, हडप्पा, कालिबंगन अँड रोपर. तर राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. कालिबंगन जे इथे जे आहे जेव्हा एक्सकेवेशन जे आहे हिस्ट्री स्टडी करण्यात आलेली होती इथली, तर त्यांना जे आहे अशा फॉर्म ऑफ प्लोईंगमध्ये जे आहे ही लँड अशी फाइंड आउट करण्यात आलेली होती. ठीक आहे, सो प्लोईंग इथे कॅरी आउट करण्यात आलेलं होतं ह्या एजमध्ये किंवा आपण बोलू शकतो ह्या टाईममध्ये कॅरी आउट करण्यात आलेलं होतं. ह्याचे इव्हिडन्सेस कुठे फाइंड आउट करण्यात आले होते, कालिबंगन येथे. ठीक आहे, सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, इफ म्हणजे कुठल्याही प्रकारचं डाऊट असेल तर प्लीज मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करू शकता. आणि हा जो लेक्चर आहे ह्या लेक्चरमध्ये ॲट द सेम टाईम मी एक नवीन कोर्समध्ये जे आहे चेंजेस जे करण्यात आलेले आहेत ते डिस्कस केले आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक क्विक रिव्हिजन PDF आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामध्ये अपडेटेड करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, अपडेटेड क्वेश्चन्स ऑन मेंटल ॲबिलिटी. ॲट द सेम टाईम ह्या 2000 MCQ प्लसच्या फॉर्ममध्ये हे तिन्ही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील आणि या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे 499च असणार आहे. तर तुम्ही हे कोर्सला नक्की ग्रॅप करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. अशा प्रकारे दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू.